सोलापूरची ओळख एकेकाळी गिरणगाव म्हणून होती, कारण सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कापड मिल्स ज्या आहेत त्या सोलापूरमध्ये होत्या आणि त्यामुळेच सोलापूरची ओळख जी आहे ती गिरणगाव अशी होती. आणि या गिरणगावातील एक शेवटची ओळख जी आहे ती म्हणजे सोलापूर शहरातील नरसिंग गिरजी मिल. जवळपास 28 एकर परिसरामध्ये ही मिल जी आहे ती जवळपास 125 वर्षांपूर्वी म्हणजे 1898 साली ही मिल जी आहे ती या ठिकाणी उभारण्यात आलेली नरसिंग गिरजी मिल या नावाने ही प्रसिद्ध आहे. आणि या मिलचं आणखी एक वैशिष्ट्य असं की या ठिकाणी एक मारुतीचं मंदिर आहे आणि हे मंदिर जे आहे ते केवळ वर्षातून एकच दिवस हनुमान जन्मोत्सवाला या ठिकाणी खुलं केलं जातं आणि त्यानंतर सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या जे 68 लिंग दर्शन असतं त्यावेळेस असा 2च वेळेस वर्षातून हे मंदिर जे आहे ते खुलं केलं जातं. आणि त्यामुळेच या मंदिराला दर्शन घेण्यासाठी, या मारुतीचं दर्शन घेण्यासाठी हजारो लोक जे आहेत सोलापुरातील त्या ठिकाणी येत असतात. आपल्यासोबत तत्कालीन मिलचे कर्मचारी असलेले तालिखेडे सर आहेत. काय सांगता काका? खरं तर खूप जुनं मंदिर आहे, 125 वर्षापेक्षा अधिकचं आहे आणि एक वेगळी परंपरा आहे. काय तुमच्या आठवणी आहेत? तुम्ही इथं कामगार म्हणून काम केलेलं आहे, कर्मचारी म्हणून. खरं म्हणलं तर नरसिंगजी मिलच्या आठवणी सांगताना म्हणजे असं उडं दाटून येतो, कारण माझी ही कर्मभूमी आहे. नरसिंगजी मिलमध्ये मी 18 वर्ष इथं ते कामगार म्हणून काम केलं आणि माझे वडील, माझे चुलते, माझे दुसरे चुलते हे देखील इथं काम करायचे. त्याच्यानंतर आम्ही केलं आणि आमच्या वडिलांनी सांगितलं होतं की बाबा ज्या वेळेला मिलची स्थापना झाली, मालकांचा दूरदृष्टिकोन असा होता की कामगारांना पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था व्हावी म्हणून तिथं मागे विहीर खोदलेली आहे. त्या विहिरीमधून त्यावेळेला काळा पाषाण निघाल्यानंतर मालकांना एकाने सुचवलं की बाबा इथं मारुती मंदिर आपण करावं. तर त्यावेळेला मारुती मंदिराची स्थापना झाली आणि 40 काशीहून 40 म्हणजे पूजा हे करणारे पौरोहितांना बोलवून त्यांच्या मंत्रघोषामध्ये ह्या मारुतीची स्थापना झाली आहे. आणि निश्चित स्थापना नसून त्याचा जी स्थापनेचा जो दिवस आहे तो 100 वर्षातनं एकदा मुहूर्त येतो. अशा मुहूर्तावर ह्या मारुतीरायाची स्थापना झालेली आहे. अजून देखील या मारुतीची म्हणजे इतकं जागृत आहे की असं आमच्या वडिलांनी सांगितलं होतं की बाबा की ज्या व्यक्तींना पार्किन्स म्हणजे कंपवात असतो अशा लोकांनी देखील मारुती दर्शन करून मागच्या बाजूला उभारून की तिकडं पश्चिमेकडे तोंड करून सूर्याकडे बघायचं आणि 2 हात असे करून चेहऱ्यावर जर फिरवलं तर त्याचा कंपवात देखील कमी होत होता, अशी आख्यायिका आहे. आणि ह्या मारुतीचं वैशिष्ट्य म्हणजे सोलापूर शहरामध्ये एकमेव जुनं मंदिर आणि त्याच्यानंतर हे शहरामध्ये वर्षातून 2दा उघडलं जातं. एक मारुती जन्मदिवशी आणि एक मकर संक्रांतीच्या दिवशी दिवसभर म्हणजे रात्री 12-1 वाजेपर्यंत मंदिरचं म्हणजे सर्व आपल्या सोलापूरवासियांना दर्शनासाठी खुलं असतं हे. आणि सर्व कर्मचारी आता देखील आमचे काही काम केलेले माझ्याबरोबरचे जे काही माझे बंधू आहेत ते देखील त्यांनी इमानीद्वारे काम करतात आणि सगळी माहिती देतात, सहकार्य करतात. आणि ह्या मारुतीचं वैशिष्ट्य असं आहे की असं बघितलं की म्हणजे असं अंगावर जागृत म्हणजे असं धावून आल्यासारखं मारुती मंदिर आहे. आणि या मारुती मंदिराचं जेवढं सांगेल तेवढं कमी आहे. आणि हजारो लोक येतात आणि सढळ हाताने म्हणजे काय असेल ते प्रसाद जे येतात घेतात, मारुती मंदिराला आपली प्रार्थना रुजू करतात आणि म्हणजे समाधानाने घरी जातात. मंदिराची निर्मिती किंवा मारुतीच्या मूर्तीची निर्मिती कशी झाली या संदर्भात काय? मारुती म्हणजे मी मगाशी म्हणल्यासारखं की ज्या वेळेला मागच्या विहिरीतून जे पाषाण निघाला तर ते पाषाणाचं करायचं काय. मग त्या काळी मालकाने असा निर्णय केला होता, असं ऐकलं जातं की त्या पाषाणातूनच मूर्ती घडवावी आणि त्यातनं उरलेल्या त्या मिलच्या विहिरीचे बांधकाम त्यांनी केलं आहे. त्या काळातलं बांधकाम आहे, चिरेबंदी म्हणजे चुन्यातलं बांधकाम. अजून देखील एक दगड हलला नाही. आणि त्या काळामध्ये म्हणजे आता जवळपास 125 वर्ष झालेलं आहे. त्याची निर्मिती त्या म्हणजे ओरिजिनल पाषाणातनं झालेलं आहे आणि त्या मंत्रघोषात झाल्यामुळे ह्या मारुतीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आपण पाहतोय खरं तर सोलापुरातील नरसिंग गिरजी मिलच्या या मारुती मंदिराची एक वेगळी आख्यायिका आहे आणि वर्षातून केवळ 2दा हे मंदिर जे आहे ते खुलं केलं जातं. त्यामुळे उद्या मारुती जन्मोत्सवाच्या निमित्ताने हजारोंच्या संख्येने सोलापूरकर जे आहेत ते या नरसिंग गिरजी मिलमध्ये या मारुतीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. काय आणखी तुमच्या आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या सोलापूर शहरामध्ये मकर संक्रांत म्हणजे नंदीध्वजाचा जो सण आपल्या इथं साजरा होतो सिद्धेश्वर महाराजांचा. तर ज्या वेळेला मिल स्थापना झाली
त्यावेळेपासून आपल्या नंदीकोलची पूजा हे मिलच्या गेटसमोर व्हायची. मिलचे मॅनेजर अधिकारी येऊन तिथं पूजा करायचे आणि मग तिथून ती नंदीकोल पुढं जात होता. ही एक इथं एक पूजाचा मान होता पहिल्यापासून आणि तो मिल चालू असेपर्यंत चालू होता. इथं चांगले चांगले अधिकारी होऊन गेलेत. गुलाणी साहेब होते, त्यानंतर गरज साहेब होते, जोशी साहेब होते. चांगले चांगले अधिकारी मॅनेजमेंट इतके चांगले होऊन गेले की जेणेकरून मिल चांगली चालावी कशी, कशा पद्धतीनं प्रॉफिट व्हावा ह्या पद्धतीने तिने मार्ग केला. आणि शेवटी काळानुसार आपल्याला बदलावं लागतं. नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आणि त्यावेळेला टेक्नॉलॉजी एवढी नव्हती आणि जागतिक मार्केट देखील थोडं जरा मंदी आल्यामुळे ह्या मिलला अशी अवस्था झाली आहे. बाकी ह्या मिलचं पावित्र्य खूप चांगलं आहे. तर हनुमान जयंतीच्या निमित्तानं उद्या सोलापूरकर या मारुतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतील असं देखील आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.